सध्या सगळ्याच शेतमालाचे दर पडलेले आहेत। शेतमालाला दर कमी मिळत असल्यानं उत्पादन खर्चही वसूल होत नाही। त्या मानानं ऊसाला चांगले दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा कल आता ऊस लागवडीकडे वळू लागलाय। जालना जिल्ह्यातील राणी वाहेगाव येथील प्रल्हाद मानवतकर यांनी 10 एकरामध्ये ऊसाची लागवड केली आहे। या 10 एकरापैकी कमी पाण्यामध्ये येणारा को 8005 या ऊसाची लागवड त्यांनी केली आहे। या ऊसापासून त्यांना 80 टन उत्पादन मिळणार आहे। कमी पाण्यात येणारा ऊस असल्यानं ते बेण्याची विक्री देखील करणार आहेत। या बेणा विक्रीतून त्यांना 3 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। आज आपण प्रल्हाद मानवतकर यांच्या ऊस शेतीच्या जगता जाणून घेण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये जाणार आहोत। परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव येथील प्रल्हाद मानवतकर यांच्याकडे वडिलोपार्जित 9 एकर शेती आहे। ते आपल्या शेतीत पारंपरिक पीक घेतात। तसंच त्यांनी 10 एकर शेती बटईनं घेतलेली आहे। या 10 एकर शेतीमध्ये त्यांनी ऊसाची लागवड 26 जानेवारीला केली आहे। 10 एकर पैकी त्यांनी 1 एकरमध्ये को 8005 या ऊसाची लागवड केली आहे। 8005 ऊसाचं वाण विजापूर येथून आणलंय। बटईनं जमीन उर्वरित 10 एकर केलेली। या जमिनीमध्ये आम्ही ऊस लावलेला आहे आणि 1 एकर ऊस ते कर्नाटकातून 8005 आणून लावलेला एकरभर। त्यासाठी ते ऊस 80च्या आसपास ॲव्हरेज एकरी देऊ शकतो। आम्हाला असा त्याचा विश्वास आहे। 26 जानेवारीला आम्ही बियाणं आणलं कर्नाटकातून विजापूर आणि 26 जानेवारीला बियाणं आणल्याच्या बाद बियाणं प्रक्रिया केली। 5 बाय 2.5 वर सरी पाडली आणि ड्रीप आथरलं। नंतर मग बियाणं प्रक्रिया करून ऊस लावला आणि प्रत्येक महिन्याला आम्ही खताचा डोस दिला आणि 8 दिवसातून ड्रीपद्वारे पाणी देत गेलो। आम्हाला 3 गुंठे बियाणं लागलं। आम्हाला खर्च आला त्याचा 22,000 रुपये आणि ईद लावायला 3-3.5 हजार रुपये लागले आणि इतर असा टोटल खर्च मिळून 45,000 रुपये झाला आमचा आजपर्यंत। मानवतकर यांना 1 एकरासाठी 3 गुंठे बेणं आणलेलं आहे। विजापूरहून बेणं आणण्यासाठी 45,000 रुपयांचा खर्च आलाय। लागवड केल्यानंतर ऊसाला पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात आलाय। 30 दिवसाला आम्ही त्याला स्प्रे केला बुरशीनाशकचा। नंतर 19 खताचा ड्रीपमधून खत दिलं आणि त्याच्या बाद भेसळ डोस 4 बॅगचे प्रत्येकाला खत देत गेलो। सुपर फॉस्फेट, युरिया, पोटॅश प्रत्येक महिन्याला 1 खताचा डोस दिला। 5 महिन्यात 5 डोस दिले त्याला। 8005 या ऊसाला मानवतकर यांनी वेळोवेळी खताचं डोस दिलेत। तसंच ठिबकचा वापर करून पाणी दिल्यानं अत्यंत कमी पाण्यामध्ये ऊसाची चांगली वाढ झाली आहे। सध्या ऊसाच्या कांड्या 15 आहेत। 25 कांड्यांपर्यंत ऊसाची वाढ होणार आहे। ऊसाची उंची सध्या 15 ते 16 फूट एवढी आहे। लावल्याच्या नंतर आता ते 15 कांडे ऊस झाला। ऊसाचा आता हाईट जवळपास 15 ते 17 फूट आहे। आणखीन त्याची वाढ बाकी आहे। 25 कांड्यापर्यंत ऊस जाऊ शकतो। 1 एकरातल्या 8005 या ऊसापासून मानवतकर यांना 80 टन बेण्याचं उत्पादन मिळणार आहे। बेण्याची विक्री करून त्यांना 3.5 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। उर्वरित 9 एकरातला ऊस कारखान्याला विक्री करणार आहेत। 9 एकरातून त्यांना 350 टन ऊसाचं उत्पादन मिळणार आहे। 9 एकरातल्या ऊसातून 6 लाख रुपयांचा त्यांना नफा मिळणार आहे। आम्हाला 80 टनाची अपेक्षा आहे बेण्याची। त्याच्यातून आम्हाला 4 लाख रुपये नफा होऊन आमचा 50,000 खर्च वगळता 3.5 लाख रुपये आम्हाला प्रॉफिट राहू शकतं। त्याला हमी भाव असल्यामुळे मी 9 एकर बटईच्या रानामध्ये ऊस लावला आणि कारखान्याला बाकीचा ऊस जे जाईल समजा 9 एकर त्याच्यात 60चा ॲव्हरेज जरी म्हणलं 9 चौक 36 350 टन ऊस होतो। 7 लाख रुपये आपल्याला बटईच्या रानामध्ये ऊसामधून येते। खर्च जातो 80,000 प्लस 6 लाख रुपये उरते। सध्या शेतमालाचे दर घसरल्यानं शेतकरी हतबल झालाय। त्यामुळं शेतकऱ्यांनी किमान 1 एकरात ऊसाची लागवड करावी असा सल्ला मानवतकर यांनी दिलाय। ऊसाची लागवड करताना ठिबकचा वापर केल्यास अगदी कमी पाण्यामध्ये ऊसाचं उत्पादन घेता येत असल्याचा त्यांचा अनुभव आहे। मला तर वाटतं प्रत्येक शेतकऱ्याने एकरभर ऊस लावला ना तर ऊसाला हमी भाव आहे। बाकीच्या मालाला तसा हमी भाव नसल्यामुळं शेतकऱ्याने जास्तीत जास्त ऊसाच्या शेतीकडे वळावं। पुरं ज्याच्याकडे पाणी असेल ड्रीपद्वारे त्याचा ऊस जगू शकतो ही मला खात्री आहे। कारण आमच्याकडे पण अपुरं पाणी असताना आम्ही ऊस लावित होतो आणि आम्ही ऊस आणला अपुऱ्या पाण्यावर ड्रीपद्वारे। ड्रीपमुळं 1 तास बी मोटर चालली तरी 2-2.5 एकर ऊस जगू शकतो। मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये 8005 ऊसाची लागवड फायदेशीर आहे।
पुण्याच्या वसंतदादा साखर संस्थेनं को 8005 या ऊसाची जात विकसित केली आहे. हा ऊस दुष्काळग्रस्त भागासाठी फायदेशीर आहे. 45 दिवस पाणी दिलं नाही तरी हा ऊस तग धरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्याचा कल या ऊस लागवडीकडे वळतोय. तसाच या ऊसाचा उताराही जास्त आहे. पार्लाकडे आम्ही आलो बियाण्यासाठी. ऊस बी पाहिलाय आणि बियाणं बी आम्हाला पाहिजे 2 टन मागितले द्यायला. तर बियाणं चांगलं आहे, आम्ही स्वतः पाहिलंय. ऊस बी नंबर 1 आहे आणि एकदम जोरात आहे. बियाणं म्हणजे खात्रीच आहे ती. नेण्यासाठी आलो, बघण्यासाठी बी आणि नेण्यासाठी बी 3.5 टन बियाणं मला न्यायचं आहे. माझ्याकडे 5 एकर शेती आहे, ठिबक बी आहे. माझी इच्छा आहे हे बियाणं नवीन आणल्यावर 8,005 जात चांगल्या असल्यामुळे मला अनुभवासाठी मुद्दाम न्यायचं बियाणं. याचं ॲव्हरेज चांगलं आहे. महाराष्ट्र सरकारनं ऊसासाठी ठिबक बंधनकारक केलंय. त्यामुळं शेतकऱ्यांना आता ठिबक घेण्यासाठी सोय झाली आहे. त्यामुळं कमी पाण्यामध्ये येणाऱ्या ऊसाची लागवड शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकेल. राजेश काटकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, जालना.